इडलीची चव ज्यामुळे वाढते ते म्हणजे सांबर तयार झालेला आहे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, सांबर बनवायचा आहे। त्यासाठी तूर डाळ घेतली 1 वाटी, धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून घेतली, हळद टाकली अर्धा चम्मच, मीठ, डाळ टाकायचे, डाळ टाकलेली आहे। तेल टाकायचे थोडंसं, कुकरचं झाकण लावायचे, 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। वरण शिजलेलं आहे, गॅस बंद केलाय। शेवग्याची शेंग, पाणी आणि थोडंसं मीठ टाकले, शिजून घ्यायचे। वरण शिजलेलं आहे। सांबर बनवायचे त्यासाठी 2 कांदे घेतलेत कट करून, चिंचेचं आणि गुळाचं पाणी घेतले, शिमला मिरची 2 टोमॅटो घेतलेत, पत्ताकोबी घेतलाय, लसूण अद्रक पेस्ट, फ्लावर, शेवग्याची शेंग शिजून घेतले। कढई ठेवली गॅसवरती, तेल गरम झाले, मोहरी टाकायचे, जिरे, लसूण अद्रक पेस्ट, कांदे, मिरची, शिजून घ्यायचे टोमॅटो, कढीपत्ता टाकला आहे, भाज्या टाकायच्या आहेत, भाज्या शिजून घ्यायच्या, हळद टाकायचे, 1 चम्मच हळद टाकली, भाज्या शिजलेल्या आहेत, मसाले टाकायचे, सांबर मसाला, लाल तिखट, धना पावडर, चिंचेचं आणि गुळाचं पाणी टाकायचे, भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत। शेवग्याची शेंग टाकायचे, थोडंसं पाणी टाकायचे, शेवग्याच्या शेंगमध्ये शिजवलेलंच पाणी टाकलेलं आहे थोडंसं। भाज्या शिजलेल्या आहेत, वरण टाकायचे, सांबरमध्ये थंड पाणी टाकायचं नाही, गरमच पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकले, मीठ टाकायचे, चवीनुसार मीठ टाकले, कोथिंबीर टाकायचे, छान असं सांबर तयार झालेलं आहे। 5 मिनिट शिजून द्यायचे सांबर। इडलीची चव ज्यामुळे वाढते ते म्हणजे सांबर तयार झालेला आहे। छान असं सांबर तयार झालेलं आहे। छान असं सांबर तयार झालेलं आहे।